चला गोलंदाजी मार्क मध्ये सनी रेडी झालाय आणि सलमान बॅटर मैदानामध्ये दाखल. गुड लकला पाहतोय आपण आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आदर्श. पहिला चेंडू कव्हर दिसला ड्राईव्ह केलाय अडवलाय चेंडूला. या ठिकाणी एकच धाव घेतली झाली. पहिली धाव फलकावरती लगावली जाते किंजल 11 संघाची. दरम्यान आपण पाहतोय हा मुकाबला किंजल 11 वर्सेस बीसीसी दोघांमधला बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोघांमधली मॅच आपण पाहिला तर नाणेफेक झाला. नाणेफेक जिंकला किंजल 11 संघाने. ऑन साइडला मारलेला फटका या ठिकाणी एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. बॅक टू बॅक. चला मला मॅच या ठिकाणी दिला झाली या अगोदरच्या मॅचचा. श्री स्पोर्ट संघाचा ओमकार. श्री स्पोर्ट संघाचा ओमकार गुडलकच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. ओमकार या कडे लागून आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाते. एका धावानेशी धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती गेलंय. या ठिकाणी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क मध्ये आपण तेजसला पाहतोय. हे षटक टाकत असताना एक चौकार ठोकलाय त्याच्या चेंडूवरती. आता आदर्श हलक्या रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. तर हा चेंडू या ठिकाणी कॅमेरामन वळवायचा कॅमेरा या ठिकाणी ओमकारला आम्हाला तो मॅचचा खिताब या ठिकाणी दिला जातोय. वेल डन ओमकार. पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहिलं 9 धावा. एक चौकार ठोकला होता. नक्कीच गुडलकच्या बॅटीतून एक कव्हर ड्राईव्हचा फटका आला होता आणि त्या चेंडूवरती चौकार ठोकला गेला होता आणि त्या जोरावरती आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला 9 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. दरम्यान दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय हर्ष नाही एकदा आणला त्यानंतर घेतल्यानंतर आपण चेंज नाही करू शकत बॉलर. पॉवर प्लेचं षटक असेल हर्ष टाकत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा लगावल्या जातील. गुडलकची बॅटिंग आपल्याला पाहतोय. एक चौकार ठोकला. आतापर्यंत आपण पाहिलं 6 या आकड्यावरती खेळतोय. 7 आकड्यावरती 7 वरती खेळतोय आणि हे पॉवर प्लेचं षटक त्याच्या समोर आलंय. षटक निश्चितच महत्वाचं असेल. या षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. या षटकामध्ये धावा फटकावल्या जातील की या षटकामध्ये धावा रोखल्या जातील यावर तुझं लक्ष असणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी जमिनीलगत राहिलेला फटका चेंडू होता आणि आपण पाहिला त्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट काय पोहोचू शकले नाही तोपर्यंत आणि निर्धाव चेंडू जाता जाता राहिला कारण विकेट किपरने तो चेंडू भेटला म्हणून बायची 1 रन धावसंघामध्ये ऍड झालाय. पुढील चेंडू आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातो. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ केली जाते. कोलोटापाच्या 2 साइडला मारला फटका या ठिकाणी फेकी आलाय तोपर्यंत आपण पाहतो आदर्श आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय.
क्रीज मध्ये पोहोचल्यानंतर आपण पाहतोय एक धाव कंप्लीट. आता पुढच्या चेंडूवरती कव्हर दिशेला मारला फटका, क्षेत्ररक्षक दोघा फंबल झाले आता आणि चेंडू गॅप मधून निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. चित्तरंजन वांगड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. चित्ता आपला हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमार्फत. आता मात्र लोअर फुलटॉप पद्धतीला चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, पंतू बॅटच्या वरच्या टोकाला लागल्यानंतर आपण पाहतोय चेंडू मर्यादित क्षेत्रात सोळा धावा फलकावरती आहेत. एक चौकार ठोकला आणि त्यानंतर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र अक्षय नवीन फलंदाज मार्क वरती येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी खेळत असताना एक धाव आलाय आणि एका धावाने 17 वरती धावफलक सरकलाय. लास्ट बॉल असेल या षटकातला. पहिलं षटक 9चं होतं. हे षटक सुद्धा सूर्य चांगल्या पद्धतीने हाताळलाय. हो टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरतोय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक संपलाय दुसऱ्या क्रमांकाचा. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर धावा आपण फलकावरती पाहिलं तर 17 धावा फलकावरती एक गडीच्या मोबदल्यानंतर किंजल 11 संघ लगावतोय. सतरा धावा फलकावरती लगावल्यानंतर आपण पाहतोय तिसरं षटक टाकण्यासाठी रोहित येतो गोलंदाजी मार्क वरती. हे षटक हाताळण्यासाठी अक्षय आदर्श ही जोडी मैदानामध्ये आहे. वनडाऊनच्या रूपाने अक्षय आलेला होता खेळण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक इनवरती असणार आहे आणि सलामीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आदर्श. रोहितचा पहिला चेंडू असेल निश्चितच तिसऱ्या षटकातला. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंच वळतात आपल्याला दर्शवतायत अवांतर चेंडू असल्याचा. अवांतर निदा संघ मध्ये बाद 18 धावा फलकावरती लगावल्या जातात. तर मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. कमरेलगत चेंडू होता त्या चेंडूला पाठवून दिला फाईन लेगच्या दिशेला. एक धाव भेटली आहे चेंडूवरती. एका धावानेशी धाव फलक 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. आदर्श शेल स्ट्राईक एंड वरती. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी आदर्शच्या बॅटीतला चांगला फटका होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं घडलं त्यामुळे हा चेंडू अडला. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. एका धावनेशी धावफलक अजून 1 ने सरकलाय. 20 वरती जाऊन पोहोचलाय. चांगलं षटक हाताळत असताना रोहित आता मात्र पुढे चेंडू टाकेल ऑन साइडला. आता मात्र गॅप मधून निघून जातोय. अक्षयच्या बॅटून येतोय या स्पर्धेतला पहिला चौकार. 4 धावा. आणि अवांतरने अजून एक धावफलक वाढते. टप्प्याचा चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. अक्षयच्या बॅटीतला अजून एक दमदार फटका. 4 धावा. या ठिकाणी बॅट तळपलाय. बॅक आपण पाहिला 2 चौकार ठोकल्यात. धावा फलकावरती आपण पाहिल्या 29 धावा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातोय आणि या ठिकाणी 30 धावा आणि त्यानंतर चांगला फटका एक्झिट केला गेला होता परंतु खूपच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. एकच धाव घेतली जाईल.
आली थी भूलिया हो गए
कणकणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका. आदर्शने चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली जाईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि 13 धावा एक चांगली सुरुवात म्हटली जाईल. पहिल्या षटकामध्ये 46 धावांचा पाठलाग करत असताना 13 आल्या तर नक्कीच आपण पाहतोय 13 धावा आल्या. 46 स्पिन आहे. अजून 33 धावांची गरज असेल. अजूनही 3 षटक बाकी असतील आणि अजून हे पॉवर प्लेचं षटक सुद्धा बाकी आहे. विदाउट पॉवर प्ले 2 चौकार आले तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतील. पॉवर प्ले पहिला घेतलाय का? पहिलं षटक पॉवर प्लेचं घेतलं गेलं होतं. आता मात्र 3 षटक आपण पाहतो विदाउट पॉवर प्ले खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला रेडी होताना पाहायला मिळतोय. निहाल हे षटक टाकण्यासाठी आलाय. पहिल्या षटकामध्ये 13 कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा गोलंदाज आलाय. पॉवर प्ले मध्ये 13 आले तर नक्कीच पुढच्या 33 धावा रोखण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार. ऑन साइडला ड्राईव्हच्या निषेधाच्या स्वीपच्या सहारे मारला फटका. 1 धाव देऊन जाईल हा फटका. एका धावाने 14 धावांवरती धावफलक सरकलंय. हलक्या रीतीने घेऊन काढला हा चेंडू. अजून 1 धाव धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. 15 धावा फलकावरती लगावल्या जातात. आकुटप्पा चेंडू होती. ड्राईव्ह केला या ठिकाणी. गुड लकने चेंडूला अडवलाय आणि गुड लकच्या शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव भेटेल या चेंडूवरती. 1 धावांची धावफलक अजून 1ने पुढे सरकले जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. पहिले 3 चेंडू आतापर्यंत पडलेले आहेत. दुसऱ्या षटकातले आपण निहालला गोलंदाजी टाकताना पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा खर्ची पडतोय. दरम्यान पुढच्या चेंडूवरती ड्राईव्ह केला. आता मात्र तिथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षणासाठी किंजल 11 संघ स्वतःला पूर्णपणे झोकून देतोय आणि प्रत्येक चेंडूवरती एकेरी धावच या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळतात. ड्राईव्ह केलाय. आता मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. साहिलच्या बॅटीतला अजून एक दमदार फटका. चेंडू हा सुद्धा होता. त्या चेंडूला निश्चित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटीची कडा लागून खेळपट्टी लगत चेंडू राहतोय. 1 धाव या चेंडूवरती काढली जाते. एका धावांशी धावफलक सरकलाय. जाऊन पोहोचलाय 22 धावांवरती. आता मात्र 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असेल. म्हणजे हे 12-12ची सरासरी. 1 का डबल करायचा आहे. 12 मध्ये 24 म्हणजे हे 12 दूने 24. 1 का डबल करायचा आहे धावा तर नक्कीच त्या पद्धतीचे फटके येणं गरजेचे असतील. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 चौकार येणं गरजेचे असतील. करण पाटील गोलंदाजी मार्गवरती येतो हे षटक टाकण्यासाठी. मुक्काम नगरी मधील एक जानामाना गोलंदाज करण पाटील गोलंदाजी मार्गवरती येतो हे षटक हाताळण्यासाठी. एक लेफ्ट ऑन स्पिन गोलंदाजी आपल्याला करणच्या हातून आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर परंतु या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. हो टप्पा पडल्यानंतर थोडस उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्त घेतली त्या कारणे आपण पाहतोय बॅटीची वरची कडा लागून मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. साहिलला या ठिकाणी आउट व्हावं लागते. तेजस येतो नवीन फलंदाजी मार्गवरती. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये अजून 1 धाव फलकावरती लगावली जाते. कट केलंय चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय. 1 धाव अजून ऍड होईल धावसंख्येमध्ये. 5 साहिल चांगले फटके एक्झिक्यूट करत होता. 3 चौकार ठोकले गेले होते साहिलच्या मार्फत आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडेसे साहिलला या ठिकाणी बाहेर जावं लागलं आउट होऊन. आणि त्यानंतर आपण पाहिलं
जीत आणि तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे. हो 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 सरळ बॅटीने चांगला फटका या ठिकाणी. अजून एक चौकार या ठिकाणी येतोय. एक अजून चौकार या ठिकाणी. 3 बॉल आतापर्यंत झाले. आता धावा 29 पहा पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी राहिली होती त्याच पद्धतीची फलंदाजी सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जशा तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला देताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 8 बॉल आणि 16 धावांची गरज असेल. 8-16 अजूनही एक डबलचं समीकरण आहे. कट केलाय या ठिकाणी चेंडूला पाठवला डिकला झोर मध्ये. अजून एक धाव धावसंघामध्ये ऍड केली जाईल. एका धावानिशी धावफलक सरकलाय जाऊन पोचलाय 31 या आकड्यावरती. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलामध्ये 15 धावांची गरज असेल. या षटकातला शेवटचा चेंडू करण टाकणार. करण आपल्या वैयक्तिक षटकातला आपण पाहतोय शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी. आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तेजसला ड्राइव्ह केला सरळ बॅटीने. अक्षयने चेंडूला आलोय फेकी सुद्धा केलाय पण तो फेकी गॅदर करण्यामध्ये चुकी केलाय करणने. त्यामुळे या ठिकाणी गडी आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. एक धाव कंप्लीट करतोय. एका धावानिशी धावफलक सरकते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. तर नक्कीच टीम मीटिंग थोडीशी या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि रोहित कानमंत्र देत असताना 6-14 कमीत कमी 2 चौकार डोगले अवांतर चेंडूवरती या ठिकाणी जास्त जावं लागेल. आणि त्यानंतर आपण पाहतो या धावा पार करण्यासाठी अटॅकिंग फलंदाजी करावी लागणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय षटक टाकण्यासाठी आदर्श येतोय गोलंदाजी. आदर्श नाही पवन येतोय गोलंदाजी टाकण्यासाठी. हे षटक पवन क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी खराब कामगिरी राहिली गेली होती. त्याच्याकडनं 2 चौकार सुटताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आता मात्र गोलंदाजीवरती सर्व धुरा राहिलेली आहे त्याच्या. कारण गोलंदाजी मार्गवरती असताना ते कुठेतरी कव्हर अप केलं जाईल का याचं लक्ष असणार आहे. पवनचा पहिला चेंडू टप्प्याचा कव्हर दिशेला मारला फटका या ठिकाणी 2 खेळाडूंच्या मधून निघून जातोय. अक्षय होता त्या ठिकाणी गुड लक होता. त्या दोघांच्या मधून निघून जातोय चेंडू सीमारेष पार. 4 धावांसाठी चेंडूला अडवलाय अक्षयनी. एकच धाव घेतली जाईल. 4 बॉल आणि 9 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. जतीन दांडेल विघ्नेश साकलदोडे या स्पर्धेमार्फत त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आकोटापाच्या नो ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी. फेकी थोडीशी खराब त्या कारणे ही धाव कंप्लीट होते. 3 मध्ये 6 आल्या 3 मध्ये 8 करायचे आहेत. कुठेतरी 2 चौकाराची मॅच कुठेतरी राहिलेली आहे. आणि हे 2 चौकार ठोकले तर नक्कीच हा सामना बीसी संघ नक्कीच हा सामना जिंकू शकेल. परंतु तो चौकार येईल का? हो त्यातला पहिला आलाय. आता 2 चेंडू मध्ये 4 धावा केल्या तर नक्कीच उच्चांक या ठिकाणी पार करण्याचा सुद्धा 2-4 8 आल्या 10 आल्यात. 1 ओव्हर 14 पाहिजे होता. 10 आल्यात
4-1-1-4 असं 4 चेंडू पडलेत. या स्पर्धेतला उच्चांक आपण पाहिला आणि त्या उच्चांकाचा पाठलाग सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धाबा. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला अडवलाय, करणनी चेंडूला अडवलाय, फेकी आलाय यष्टीनी वरती थेट आणि आता मात्र समीकरण बदलेल. रनआउटच्या रूपाने गडी गाडा झालाय. एक बॉल 4 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू गॅप मधून निघून गेलाय. 4 धावांसाठी विजयी चौकार टाकतोय आलेला रोशन आणि या स्पर्धेतला उच्चांक गाठला होता 45 धावांचा. 46 धावांचा पाठलाग करत असताना चेस सुद्धा झालाय. कमाल की बॅटिंग बीसीसी संघ जबरदस्त.